नुसतं गतानुगतिके लोके नलोक परमार्थे का नुसतं हा करतो म्हणून आपण करतो तो करतो म्हणून आपण भक्ती करतो असं चालत नाही. तर मग आपल्याला खरा त्याचा परिचय झाला पाहिजे. नाही तर हा करतो म्हणून तो करतो तो करतो म्हणून तो करतो. एक जुनं उदाहरण आहे. एका मुंबईचं जावई खेड्यामध्ये आलं आणि खेड्यात आल्यानंतर त्याला तेवढ्यामध्ये एक पत्र त्या घरी आलं. ते सासूबाई होत्या घरी, कोणीच नव्हतं. ते जावई बसले होते खुर्चीवर आणि तेवढ्यामध्ये ते पत्र आलेलं पत्र त्याने विचार केला त्या सासूबाईनं, हे पत्र जावायला वाचायला द्यावं. काही पत्रात पोस्टमन निघून गेला म्हणून त्याला ते पत्र सासूबाईने जावयाच्या हातात दिलं. आता जावयाच्या हातात दिलं, त्याला पत्र घेतलं आणि त्याच्या डोळ्याला पाणी आलं. ते रडायला लागले. रडायला लागल्यानंतर त्या सासूने विचार केला की त्यात काहीतरी वाईट झाले दिसते. ज्या अर्थी जावई रडायला लागला त्या अर्थी त्यात काहीतरी वाईट झालेले दिसते. ते सासू मोठ्यानं रडायला लागले. मोठ्यानं रडायला लागले. त्या गल्लीतले शेजारीचे म्हातारी आले गळा पडून रडायला लागले. मी इकडे गल्लीतल्या बघता बघता पाया जमा झाले. सगळे रडायला लागले. गळा पडून कमिटीच्या सगळ्या रडायला लागल्या आणि गल्लीत रडतात पण पुढच्या गल्लीतल्या आल्या आणि पुढच्या गल्लीतल्या आल्या म्हणून गावातल्या सगळ्यात आले कमिटीच्या गळा पडून रडायचा. वाडा भरला जागाच नाही. आणि जसा वाडा भरला तसं गड्यांना जागाच नाही. गडी यायचे बाहेर बसायला सुरुवात केली. गडी यायचे बाहेर, कोणी वशीला बसलं, कोणी पटांगणात बसलं. सगळं गाव जमा झालं. गडी आले बाहेर बसले आणि हे आत रागडावी सुरू झाली. हे नाही बाकीच्यांनी विचार केला की हे कुठपर्यंत रडायचं म्हणले. आता हे काय अवघड आहे म्हणले. हे रडता रडता एखादा झटका होईल म्हणले. किती दिवस किती वेळ लावायचं म्हणले. घ्या उठून. तोपर्यंत जे पेशंट गडी असतात ते आणते विधीशी प्रत्येक गावात असतात. त्याने एक जणांनी कडवा आणला, ते बांबू आणले, बांधली ताटी. ताटी बांधताना एकाने दुसऱ्याला विचारलं मला कोण गेले. आपल्याला शेजारला विचारत कोण गेले. तो मला हे रडतात काय रोज रडतात की नाही. हिरड अख्खं गाव रडतंय म्हणला. अरे पण कोण गेलंय नेमकं. तो म्हणला मला नाही माहिती. म्हणजे पुढच्याला विचारलं बसले होतं कोण गेले म्हणलं. तो म्हणला मला नाही माहिती. एक शेजारचा बसला म्हणून बसलो शेजारी. कोण गेलं नेमकं. गड्यामध्ये काही तपास लागला म्हणून आज शिरला एकदम आणि मग विचारलं आजी नेमकं काय झालंय काय रडता. ती म्हणजे मला नाही माहिती. शेजारी घेऊन होती. आणि असं विचारत 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 फार त्या ज्या आजीला पत्र आलं सासूला, त्या सासूला विचारलं तुम्ही रडता का नेमकं सांगा ना. सगळं गाव तुम्हाला आले. ते म्हणजे काय नाही पत्र आलं आणि हे जावयाला दिलं वाचायला आणि ते काही विनाकारण त्यांच्या डोळ्याला पाणी आलं. ते रडायला लागले म्हणून मी रडायला लागले. जावयाला विचारलं तुम्ही काय रडता. तुम्हाला वाचायला येत नाही. असंच होत. हे करतंय म्हणून ते करतंय, ते करतंय म्हणून हे करतंय. गतानुगते केलं नो लोक परमार्थे का. आपण परिचय झाला नसतो. हा करतो म्हणून तो करतो, तो करतो म्हणून. पण भक्तीचा असा प्रकार नसतो. मग शेवटचा त्याचा अनुभव गुणरहितम कामनारहितम प्रत्यक्ष वर्धमान अभिच्छिन्न सूक्ष्मतरम आणि अनुभव रूपम. अनुभव हा भक्तीचा शेवटचा टप्पा आहे. आपल्याला काय अनुभव आला या दैवताची उपासना केल्यानंतर, काय याचं आपल्याला फल मिळालं. भक्ती फल देणारी असते. स्वयं फल रूपे ती ब्रह्मकुमार. भक्ती फल देणारी आहे आणि मग आपल्याकडून तशी घडली पाहिजे. म्हणून भक्ती करत असताना हा करतो. पंढरपूरला एक ब्राह्मण पूजा करा वाळवंटात आंघोळीला गेलं. वाळवंटात पंढरपूरला आंघोळीला गेलं पण त्या वाळवंटात कुणीच नव्हतं. मग त्या काकांनी विचार केला की आपण कपडे ठेवायचे कसे. इथं तर कुणी नाही पण आपण आंघोळीला जर गेलो तर कुणीतरी ही कपडे घेऊन जाईल आपली. म्हणून त्यानं काय केलं, त्या काकांनी थोडा खड्डा खणला वाळूमध्ये आणि त्याच्यामध्ये आपले अंडर पॅन्ट धोतर काय असेल ते पूर्ण त्याच्या आणि ते झाकून टाकलं.
पण काकांच्या नंतर लक्षात आलं आंघोळ करून आल्यानंतर ही जागा सापडणार नाही आपल्याला. पंढरपूरमध्ये असंच पूर्वी व्हायचं, आंघोळ्या करत याला आंघोळ घाल त्याला आंघोळ घाल, ते खाली तरी जायचं वर तरी जायचं आणि परत कपड्या जागा येतच नसतं. उघडी बरीच माणसं वाळवंटात करायची, त्याला ती जागा सापडत. मग त्या काकांनी विचार केला काय करावं लागेल. मग त्यानं वाळूची पिंड केली त्याच्यात, त्या कपडे जिथं पुरले त्याच्यावर पिंड केली आणि काका पुढे गेले की दुसरा भाविक मागून आला. तो म्हणला आज पर्वकार दिसतोय, पिंड करून नंतर आंघोळीला जायचे. त्यानं शेजारी दुसरी केली, त्याच्या पाठीमागचा आला त्यानं केली आणि काका माघारी आंघोळ करून परत आला तर सगळ्या पिंडी धोतरच सापडल्या. सगळ्या पिंडी आता काय करायचं. मग त्यानं काकाने विचारलं ए कुणी पिंड, तू पिंड काय केली. तो म्हणला याने केली म्हणून मी केली. तू का केली. मला याने केली म्हणून मी केली. काका शेवटचे विचारला तू का पिंड केली. तो म्हणला पुढे पहिली केलेली होती म्हणून मी केली. अरे पण माझं धोतर सापडलं ना, यानं केली म्हणून त्यानं केली. उपासनेचा प्रकार जो आहे तर हा करतो म्हणून तो करतो असं नाही. मग त्याचं स्वरूप करायला पाहिजे. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी स्वरूप कळून दिलं. आई मातेचं स्वरूप कळून दिलं. त्याचं स्वरूप काय, त्याचं अस्तित्व काय, त्याचा आपला संबंध कसा दैवताचा, त्याचं कार्य दैवताचं कोणतं आहे आणि त्या दैवताचा स्वभाव कसा आहे, या 5 गोष्टी कळून दिल्या शांती ब्रह्म एकनाथ. आणि म्हणून हे जे आहे भगवान आई जगदंबेचा अवतार धरला आहे तो कसा आहे, त्याचं स्वरूप काय. म्हणून पहिल्या टोकामध्ये जगदंबा मातेचं म्हणजे देवीचं हे कोणतीही असो एकच आहे. कोणत्याही देवीचं स्वरूप काय आहे, एक आहे. मग त्याचं स्वरूप काय आहे, मग कशी निर्मिती झाली त्या अवताराची, तो अवतार कशासाठी घेतला, तर त्याचं वर्णन करताना ते ब्रह्म आहे असं वर्णन शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी केलं.